शेवटचा प्रश्न. खरं तर विरोधकांकडून सकाळपासून गंभीर आरोप होत आहेत की आपला एखादा पदाधिकारी सकाळी पैसे वाटताना आढळून आला आणि त्याची काही व्हिडिओ जी आहेत ती सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केलेली आहेत. या सगळ्या संदर्भात ते पोलिसांकडे सुद्धा जाणार असल्याची त्यांनी सकाळी आमच्यासमोर माहिती दिली आहे. तुम्हाला तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आला आहे का? आणि तुम्ही तुमच्या त्या पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची माहिती घेतलीत का? काय परिस्थिती, वस्तुस्थिती काय? असं आहे की निवडणुकीला मतदानाला अजून 4-5 दिवस बाकी आहे आणि शेवटचे 3-4 दिवस असे आरोप प्रत्यारोप हे सुरूच होत असतात. आम्ही त्यांचे लोकांना पकडले म्हणणार, ते आमच्या लोकांना पकडले म्हणणार, हे काही नवीन नाही लोकांसाठी. मुळात ज्या कार्यकर्त्यावर कारवाई ते करण्याचा प्रयत्न करतायत पोलीस, दडपणाखाली, प्रशासन हे दडपणाखाली काम करतं आहे. इथलं जे पोलीस प्रशासन आहे संगमनेरचं, ते अत्यंत दडपणामध्ये काम करतं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खिशात पैसेच घेऊन फिरायचं नाही संगमनेरात. असं कसं शक्य होईल? आज प्रत्येकाचे वैयक्तिक व्यवहार असतात, प्रत्येकाचे वैयक्तिक कामं असतात. त्याचे जे काय ते वैयक्तिक पाकिटं होते पैशाचे असं म्हणतात आणि 10-15 हजार रुपयेसुद्धा नाही आहेत ते. 10,000 रुपये वाटणारा माणूस खिशात घेऊन जाईल का?